माझं एकदम सक्सेस झालेलं आहे म्हणून तुम्हालाही सांगायला. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मस्त मजेत राहा. पाऊस आहे, पावसाची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ एक मी फक्त म्हणजे लेडीजसाठी स्पेशल घेऊन आलेले आहे, म्हणजे नाही का माझं एकदम सक्सेस झालेलं आहे म्हणून तुम्हालाही सांगायला लागलेले आहे. जो की आता एक नवीन योजना काढली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर बहीण योजना म्हटलं की तुम्हाला कळालं असेल की मी व्हिडिओ कशाबद्दल आणि कोणत्या विषयाबद्दल बनवत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे आणि एकच कारण आहे की माझ्या व्हिडिओमधून जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही माहिती पडावं. ज्यांना माहिती नाही त्या म्हणजे तसं तर सगळ्यांना 100% माहीतच असेल, पण क्वचित एखादं जर राहिलं असेल तर माझ्या व्हिडिओमधून त्यांना समजावं म्हणून मी बनवत आहे. आणि बनवण्याचं कारण असं पण आहे की जो मी फॉर्म भरला होता तो माझा पण म्हणजे तो सक्सेस झालेला आहे. त्याचा मला मेसेज वगैरे आलेला आहे, अप्रूव्ह वगैरे झालेला आहे, म्हणून मला एवढं त्यातलं माहिती नाही आहे. तर त्याबद्दलच तुम्हाला सांगते. आता 31 ऑगस्टपर्यंतच तारीख आहे आणि 19 म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी जे जून आणि जुलै ह्या 2 महिन्याचे पेमेंट पण रक्षाबंधन दिवशी पडणार आहेत. तर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा माझ्या भावांच्या म्हणजे वहिनी आहेत, त्यांनी सगळ्यांनी जाऊन फॉर्म भरा आणि पटकन भरा. म्हणजे कसं होईल, काही बायांचे म्हणणे असतात की 1,500 काय होणार आहे, काय नाही, गॅस कमी करा, हे ते. तर प्रत्येक गोष्ट वाढत चाललेली. अशी नाही आहे की आता गॅस 500 रुपयावर होता तो 800-900 रुपयावर आलेला आहे. आणि तेव्हा आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठलीही वाढत चाललेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण त्यांना भाषण देण्यापेक्षा की तुम्ही गॅसचे पैसे कमी करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, जे आलेलं आहे ते आपलं होतंय का बघा, त्यात सुद्धा आपला फायदाच आहे. आणि काही ठिकाणी असं सुद्धा आहे की आपण इकडे सिटीमध्ये आहोत म्हणून आपल्याला गॅस आहे, पण तेच बायकांना गावाकडं काही बायांना गॅस सुद्धा नाही आहे, त्या चुलीवर स्वयंपाक करतात. तर त्यांना किती महत्त्वाचे असतील हे 1,500, हे सुद्धा काही स्त्रियांनी म्हणजे त्यांना कळालं पाहिजे. म्हणजे खूप बायांच्या म्हणजे जे व्हिडिओ बनवलेले तर लाडकी बहीण योजनेचे यूट्यूबला जे व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक कमेंट आहे की आम्हाला तुमची बहीण योजना नको आहे, आम्हाला गॅसमध्ये कमी करा, हे करा, ते करा. तर सरकारने बरेच नियम काढलेत. आता शेतकऱ्यांना सुद्धा काही ना काही पंप वगैरे फ्री भेटायला लागलेत, बांधकाम जे करतात त्यांना काही ना काही भेटायला लागलंय. तसंच हे आपण जी महिला आहोत ज्यांना की बाबा बाहेर जाता येत नाहीये, काही काम करता येत नाहीये, अशा महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे. आणि त्या 1,500 रुपयातनं काय होत नाहीये ह्याचा विचार करा. आपलं एक 15 दिवसाचं रेशन तर भागलच, म्हणजे काही जणांचं महिन्याचं भागल, काही जणांचं 2 महिन्याचं भागल, पण काही जणांचं 15 दिवसाचं समजा. तर खूप गरज असते 1,500ची सुद्धा. त्या 1,500साठी 200 रुपयासाठी अख्खा दिवस शेतीत काम करताना म्हणजे खुरपताना घालवावा लागतो. तर माझ्यासाठी तर हे 1,500 खूप महत्त्वाचे आहेत आणि आलेल्या संधीचा फायदा कोण नाही घेणार आहे. तर बाकीचे विचार करत बसण्यापेक्षा सगळ्यांनी जावा आणि पटकन फॉर्म भरा. आणि हा मी व्हिडिओ नंतर केला आहे, म्हणजे उशिरा करण्याचं एकच कारण आहे की म्हणजे होतंय नाही होतंय किंवा हे खरं आहे की खोटं आहे. आणि ही जी योजना आहे ही कंपल्सरी आहे. ही काही जणांचं म्हणणे पण आहे की हे आता इलेक्शन वगैरे आलंय ह्याच्यासाठी आहे, तर असं काही सुद्धा नाही. ही कंपल्सरी ही लाडकी बहीण योजना आहे. तुमचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार कोणी पण बदलू द्या, पण ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे. तर त्यासाठी पटकन जावा सगळ्यांनी आणि फॉर्म भरा. तर एवढंच माझं ह्या व्हिडिओमधून सांगण्याचं काम होतं. तर ज्या मी मुद्द्यावर असे व्हिडिओ बनवलेत ते माझे चांगले म्हणजे व्ह्यू पण आलेले आहेत, कमेंट पण सुंदर आहेत. आणि मेन म्हणजे प्रत्येक वेळेस मी हा जर असं म्हणजे बाहेरच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला ना तर मी एकच कारण सांगत असते की मी व्ह्यूजसाठी नाही आहे, फक्त माझ्या व्हिडिओमार्फत मी माहिती देत असते. तर दोन्ही होतं, व्ह्यू पण येतात, कमेंट्स पण येतात आणि माहिती पण पोचती. आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे माझे भाऊ बहिणी आहेत, त्यांना माझे हे म्हणजे व्हिडिओ आवडतात सुद्धा. तर व्हिडिओ कसा वाटलाय ते सगळ्यांनी मला नक्कीच सांगा. आणि खरंच कोणी फॉर्म भरला नसेल तर भरा. माझं तर झालंय, तुमचं पण व्हावं अशीच तुमच्या बहिणीला अपेक्षा आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत नवीन कोणी चॅनलला जॉईन झालं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बाय.